नमस्ते, सुप्रभात. परवा झालेल्या नारायणी गोटा फार्मच्या मुलाखतीनंतर आज आम्ही आषाढ श्रावण शुक्ल या महिन्यातील अतिशय महत्त्वाच्या अशा सणाविषयी म्हणजेच नागपंचमी होत असलेली उद्याची जी नागपंचमी आहे, त्या नागपंचमीच्या मुहूर्तावर ही जे देश हे सर्व जे चाललेले जीवाणू ते नाहीत, हे जगले पाहिजेत, राहिले पाहिजेत, जिवंत जगले पाहिजेत. एक अन्नसाखळी आहे. ही अन्नसाखळी जर व्यवस्थित राहिली तरच हा निसर्ग समतोल राहील. यासाठी अविरतपणे प्रयत्न करणारे व्यक्तिमत्व माझ्या वर्गातील माझे क्लासमेट श्री संतोष ज्योतिबा कुंभार आपलं जीव धोक्यात घालून सर्पांना ते मोठ्या प्रमाणात जिवंत कुणाच्या घरात आला, कुणाच्या परड्यात आला, कुणाच्या गोट्यात आला तर त्याला पकडून परत त्याला त्याच्या निसर्गाच्या सान्निध्यात ठेवण्यासाठी कायमस्वरूपी काम करत आहेत अविरतपणे. कोणत्याही प्रकारची त्यांना कोणतीही मदत कुणाकडून हो नाही हो, पण ते काम आपलं निस्वार्थी भावनेनं आपल्या गाडीत पेट्रोल टाकून इथून पंचकृषीमध्ये गडिंग्लज असोत, गडिंग्लजपासून पुढे कुठेही असोत किंवा इकडे आजरा असोत, इतक्या लांबपर्यंत जाऊन ते काम करतात. त्यांचीच एक आम्ही छोटीशी आज आमच्या सुप्रभात न्यूजला या ठिकाणी मुलाखत घेत आहोत. या मुलाखतीसाठी या ठिकाणी खरोखर सांगावासा अभिमान वाटतो मला की माझ्या गावामध्ये शेतकरी गट, शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत. त्या शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी कृषी मित्र म्हणून सहकार्य करणारे माझे चुलत बंधू विरपक्ष खानापुरे त्या मुलाखतीसाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर महागावमध्ये आज फार्मर क्लबसाठी जे गट प्रयत्न करत आहेत त्यातीलच एक गटाचे अध्यक्ष माऊली गट, त्या गटाचे अध्यक्ष श्री विजयनाथ खवरे ज्यांचं गोटा फार्म होतं, त्यानंतर कडकनाथ कोंबडी फार्म आणि आज गावरान कोंबडी फार्मच्या माध्यमातून ते चांगलेच या ठिकाणी लोकांना सहकार्य करत आहेत. हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर हे आमचे मित्र ज्यांची आज आम्ही या ठिकाणी तळमळीनं मुलाखत घेणार आहोत ते संतोष कुंभार. नमस्कार. तर थोडं मला तुम्ही असं सांगा की आज या समाजाला, या अन्नसाखळी, या देश हे सगळं जगण्यासाठी जे गरज आहे निसर्ग राहण्यासाठी व्यवस्थित, आज मोठा ऱ्हास निसर्गाचा होत आहे, पण तुम्ही यावर सगळ्यावर मात करून स्वतः वैयक्तिक आपला जीव धोक्यात घालून ही जी सेवा करत आहात याबद्दल थोडंसं आम्हाला सुप्रभातला तुम्ही माहिती सांगावी हीच आमची विनंती आहे. नमस्कार, मी सर्पमित्र संतोष ज्योतिबा कुंभार, राहणार माझा, तालुका गडिंग्लज, जिल्हा कोल्हापूर. मी प्रथमतः सुप्रभातचे ज्यांनी चालू केले ते माझे मित्र उदय शेट्टी, त्यांचं मी आभार मानतो की त्यांनी लोकांना सापाविषयी माहिती देण्यासाठी मला एक प्लॅटफॉर्म उभा केला की यांच्यामार्फत लोकांपर्यंत सापाविषयी गैरसमज जे आहेत ते दूर करण्यासाठी मला त्यांना लोकांपर्यंत माझ्याकडे जी काय माहिती आहे ती सापाविषयी ती देण्यासाठी मला बोलवलं आणि ते बऱ्याच समाजामध्ये वेगवेगळे म्हणजे समाजहिताची कामं करतात. त्यासाठी त्यांची ही मुलाखत घेतात. चांगली गोष्ट आहे. त्यांच्या न्यूज चॅनलला शुभेच्छा. आणि मी सर्पमित्र म्हणून जे काम करतो, मला आज पंचकृषीमध्ये सर्पमित्र म्हणूनच ओळखतात आणि मी सापांनाच नाही वाचवत की लोकांना पण म्हणजे सापांना वाचवण्याबरोबरच मी एक प्रबोधनाचं कार्य पण करतो आहे की साप हे वाचले पाहिजेत. आज साप हे निसर्गाचा एक भाग आहे. अन्नसाखळीमधला हा साप हा महत्त्वाचा भाग आहे. त्याच्यासाठी साप हे वाचले पाहिजेत, त्याच्यावर मी काम करतो आहे आज. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की आता आपण या ठिकाणी सापाची मूर्ती आज आणलेली आहे. फक्त पुजण्यापुरता साप न बाळगता तो शेतामध्ये म्हणा किंवा आपल्या घरामध्ये ते आला तर त्याला वाचवण्यासाठी आपल्यासारख्या लोकांना, सर्व मित्रांना बोलवून त्याला वाचवलं पाहिजे. हेच तुम्हाला सांगतो. होय, ज्यांना लोकांना गरज वाटते की बाबा मारू नये ते लोक मला आवर्जून बोलवतात आणि साप खरोखर अडचणीत असेल तर बोलवणारे हा वेगळा भाग आहे आणि सापाला खरोखर वाचवलं पाहिजे म्हणून मला बोलवतात. त्यांना मी तिथं आवर्जून जातो आणि मी खरोखर त्यांच्या घरामध्ये गोट्यामध्ये लहान मुलं असतात, जनावरं असतात.
चालू असलेल्या या पूर्ण निसर्गाच्या नियमानुसार अन्नसाखळी जी आहे, आपल्याला वर्गामध्ये सरांनी त्यांनी शिकवलं की अन्नसाखळी म्हणजे काय, तर ती या सापाचं अन्नसाखळीमधलं महत्त्व काय हे तुम्ही आम्हाला जरा सांगा. आज जसं जगाचा संसार टिकण्यासाठी मनुष्य वाचला पाहिजे, तसं निसर्गाचा समतोल राखण्यासाठी जी संसार टिकण्यासाठी जसं साप गरजेचं आहे, तसं इतर पक्षी प्राणी सगळं हे ह्या निसर्गासाठी गरजेचे आहे. तरच हा संसार सगळा चालणार आहे. नाहीतर असेच रोगराई काहीतरी संकट येत राहणार आणि हे होत राहणार. निसर्गामध्ये सापाचं इतकं महत्त्व आहे की शाळेपासून आम्हाला शिकवलं की साप हा शेतकऱ्यांचा मित्र आहे. असं फक्त सांगितलेलं आहे, त्यावेळेला शिकवलेलं आहे. पण आपण शेवटी आणि साप दिसला की लगेच घाबरतो, त्याला मारतो. पण त्याचं महत्त्व शिकवलेलं आहे शाळेमधून, आपल्याला जे संस्कार दिलेले शिकवलेलं आहे ते आपण विसरून जातो आणि त्याला मारतो. आज शेतकऱ्यांचा मित्र का म्हटलं आहे, आज एक उंदीर वर्षाला 600 ते 700 पिल्ली जन्माला घालतो आणि एवढे जर का उंदराची म्हणजे पैदास वाढली तर शेतकऱ्यांचं काय भलं होणार आहे. सगळ्या पद्धतीने नाश होणार, उंदरं नाश करून टाकणार. आज तुम्ही उंदरं मारून औषध घालून मारतो म्हटला तर होत नाही, कंट्रोल होत नाही. पण हा साप असा घटक आहे. आता आपल्या भागातला दामन जातीचा रॅटस्नेक म्हणून ज्याला आपण ओळखतो, तो साप इतकं उंदरं खातो की तो किती जरी अडचणीत बिळात असला उंदीर तरी तो त्याला कंट्रोलमध्ये येतो. म्हणजे निसर्गामधले ही साखळी जी आहे हे समतोल राखण्याचं काम हा साप हा प्राणी करत आहे. तसंच इतर प्राणी पक्षीसुद्धा आहे निसर्गाचा समतोल राखण्यासाठी करत आहेत. फक्त माणूस प्राणी इतका स्वार्थी आहे की तो स्वार्थासाठी काहीही करतो, कुठल्याही थराला जातो आणि आपल्याच पायावर दगड आणून मारून देतो. तरी अजून म्हणजे शिक्षणात इथून इतका पुढे गेला चंद्रावर पोचला. पण आज पृथ्वीवर राहून त्यांना काय करायचं आणि काय नाही त्याचे अजून अक्कल आलेली नाही. ते असंच स्वार्थीपणानं वागत राहणार आणि स्वतःचं नुकसान करत राहणार. पण नाही, पण आपल्यासारखे लोक आहेत ना की हा पूर्ण निसर्ग वाचला पाहिजेत म्हणून प्रयत्न करत आहेत. खरोखर या नागपंचमीच्या निमित्तानं तुमच्यासारख्या लोकांची आम्ही सुप्रभातच्या माध्यमातून समोर आणू व निसर्ग वाचला पाहिजे, तुम्ही म्हणता हे होऊ नये यासाठी प्रयत्न करणार आहे. याविषयी सांगा की जेणेकरून की हा निसर्ग वाचला पाहिजे म्हणून नागाचं जसं सांगितलं तुम्ही तसं माणसानं काय केलं पाहिजे. माणसानं सुद्धा आपल्याला शिकवलं आहे त्या पद्धतीने आपलं नुकसान कशामुळं होतं आहे आणि कशामुळं नाही त्याच्यावर आपण काम केलं पाहिजे. सापामुळं आपला फायदाच आहे. साप कधीच आपल्या घरी किंवा आपल्या जवळ साप बदला घेण्यासाठी किंवा आपल्याला चावण्यासाठी येत नाही. माणूस त्याला पाठलाग करून त्याला म्हणजे कुठे असेल त्यांना शोधून काढून मारतो. पण साप असा कधीच माणसाला स्वतःहून चावायला येत नाही. पण त्याला वाचवणं आपल्या सर्व माणसांचं हे काम आहे की त्या सापाला वाचवलं पाहिजे. सगळ्यांची अशी भूमिका पाहिजे की म्हणजे त्याला मारला नाही पाहिजे, त्याला सुरक्षित किंवा ढकलून लावला पाहिजे. त्याच्या असे अधिवासात त्याला लावले. आज आपण अतिक्रमण करून त्याच्या अधिवासात आपण जाऊन राहिलो आहे. त्याच्या अधिवासात आपण अतिक्रमण केलं आहे. औषध ज्या सगळ्या प्रकारच्या औषधं आहेत फवारण्या, त्यामुळे हा साप गावामध्ये स्थायिक परफेक्ट झालेला आहे. शेतामध्ये साप कमीच, पण गावामध्ये साप सगळे आलेले आहेत. कारण का शेतामध्ये भक्ष्य राहिले नाही त्यांना खाण्यासाठी, उंदर राहिले नाहीत, कीटक राहिले नाहीत. ते गावामध्ये त्याच्यासाठी साप सगळे गावामध्ये आलेले आहेत. त्याच्यामुळे धोका हा सापापासून लोकांना जास्त निर्माण झालेला आहे. मोठ्या प्रमाणात गैरसमज आहे की तो साप येऊन गेल्यामुळे अंधश्रद्धा त्याला चिकटलेले आहे की माझ्या घरी साप येण्याचं कारण काय असतं किंवा ते कुठल्या तरी देवाला जायचं, तिथं देवाला विचारायचं, तिने काहीतरी वाळू वगैरे देतात ती आणायची, ती घराच्या भोवत्याने टाकायची, मग साप गेला किंवा तो साप तिथंच का बसून आहे सारखं, म्हणजे आम्ही काय चुकलोय काय, असं काही बरेच अंधश्रद्धा आहे. त्याच्याविषयी आपल्याला काय मत? ते अंधश्रद्धेचे वीज आपल्या आईवडिलांनी लहानापासून आम्हाला शिकवलेलं असतं की हा साप आला होता, शेतात दुखवला होता आणि घरी आला होता, एकाला चावला, असं म्हणजे आपल्या गोष्टी सांगत होतं. परत बॉलिवूडनं काय केलं, त्याच्यावर पिक्चर चुकीच्या सगळ्या बातम्या दाखवल्या. तो बदला घेतो, ते हरार शो टाईप बदला सापाला करून टाकले. बदला घेतो. परत त्याच्यावर नागमणी अशा कहाण्या सांगून लोकांच्या डोक्यात तेच बिनवले. बाईचा लगेच साप झालेला दाखवायचा. अशा चुकीच्या गोष्टी
सापाविषयी गैरसमज लोकांच्या मध्ये जिनवले गेले. त्याच्यामुळे लोकांच्या एकच डोक्यात राहिले की हा साप बदला घेतो. साप कधीही कोणाच्या बदला घेण्यास मी आज 2000च्या वर साप जंगलामध्ये त्यांचा जीव वाचवला. अधिक जनावरांचा, माणसांचा, अमुक प्राण्यांचा, सगळ्यांचा जीव वाचवून मी आज माझा जीव धोक्यात घालून मी साप 2000च्या वर सोडले. आज एकही साप माझ्या घरी आलेला नाही. आज मला असं म्हणजे इथून माझ्या इलाक्यातून का तू लांब सोडला मला विचार आहे, कुठलाही साप आलेला नाही. त्याच्यामुळे लोकांचे जे गैरसमज आहेत ते चुकीचं आहेत. यापासून आपण सावध राहिले पाहिजे की आम्ही एवढं प्रबोधनाचं काम करतो तरी लोक सापाला मारतात. तो विषारी आहे, बिनविषारी काही लक्ष देण्यात आणि ही सापांची संख्या हे लोक कमी करत आहेत. आणि जे शेतामध्ये औषध फवारणी हे करून साप गावाकडे आलेले आहेत. लोकांना असं वाटतं की आम्ही साप सोडतोय आणि साप वाचतो. म्हणजे शेतामध्ये औषधाच्यामुळे सुद्धा सापांना त्रास होतो. औषधामुळं उंदरं नाहीत, उंदरा नसल्यामुळे उंदरं आली गावाकडे आल्यामुळे साप त्याच्या पाठून वस्तीत वस्तीत घुसले. आज नाही म्हटलं तर प्रत्येक गावामध्ये सगळ्या जातीचं साप आढळतात. पण अजूनपर्यंत म्हणजे क्वचित कुठे दुर्घटना सोडली तर कोणालाही रासायनिकची द्रव्ये आपण शेतामध्ये मोठ्या प्रमाणात तणनाशक असोत, कीटकनाशक असोत मारतोय. याचा सुद्धा परिणाम या अन्नसाखळीवर होऊन तेच जीवजंतू आज सुखरूपपणे राहण्यासाठी ते जिकडे माणसाची वस्ती आहे तिकडे यायचा प्रयत्न करतात. आणि मग आम्ही म्हणतो की सापाचं प्रमाण वाढलं. मुळात सापाचं प्रमाण वाढलं नाही, ते निसर्गाच्या नियमानुसार त्यांचं प्रमाण त्यांच्या मापात व्यवस्थित आहे. आम्ही कुठंतरी चुकतोय. यावर मात करण्यासाठी सुद्धा आज फार्मर कप जो आहे त्याच्या माध्यमातून आमच्या गावात अनेक गट कार्यरत आहेत. त्यांना कृषीमित्र सहकार्य करत आहेत. उदाहरणार्थ जर सांगायचं म्हटलं तर विजयाना खवरे यांनी चालू केलेल्या गटाच्या मार्फत परवा दशपर्णी अर्क, लिंबोळी अर्क, त्याचबरोबर जीवन अमृत असे अनेक जी निसर्गासाठी गरजेचे आहेत, रासायन कोणतंही न वापरता ते वापरून आज ते वापरत आहेत. अशा प्रकारचं सुद्धा कार्य शेतकऱ्यांनी केलं पाहिजेत. या लोकांचा सल्ला घेतला पाहिजेत. या दोन्ही उद्देशानं आज सुप्रभातनं या ठिकाणी या सगळ्या लोकांना इथं एकत्र आणले आणि ही चांगल्या प्रकारची मुलाखत आम्हाला संतोष अण्णा यांनी दिलेली आहे. याबद्दल जे माऊली गटाचे अध्यक्ष आहेत व कृषीमित्र विपक्ष खानापुरे यांच्यामार्फत आम्ही एक छोटासा या ठिकाणी आमच्या मित्राचा फुलना फुलाची पाकळी म्हणून एक निसर्ग जगला पाहिजेत ही त्यांचीच आवड असल्यामुळं त्यांना गुच्छ न देता कुठलं तरी झाडाचं फूल तोडून आणायचं व त्यांना द्यायचं, ते वाळणार ही भूमिका न घेता एखादं झाड देऊन त्यांचं आज या ठिकाणी आम्ही नागपंचमीच्या निमित्तानं त्यांना ह्या कार्यासाठी सुप्रभात न्यूज व सर्व महागाव ग्रामस्थ यांच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा देतो व त्यांच्या पाठीशी आम्ही कायम खंबीर उभं राहू. अडीअडचणीला जे सहकार्य करता येईल आमच्या पद्धतीनं आम्हाला जमत ते करण्यासाठी प्रयत्न करू व त्यांना हे काम करताना कोणत्याही प्रकारचं त्रास होऊ नये हीच आम्ही ईश्वरचरणी व या नागपंचमीच्या सणादिवशी नागाच्या चरणी प्रार्थना करतो. माझ्याशी कॉन्टॅक्ट करतो. आणि ज्यांना ज्यांना हा निसर्ग, ही भूमी आपल्या मुलांच्यासाठी, आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी जशी संपत्ती आपण गोळा करून ठेवतो, ती संपत्ती जरी कमी आपण गोळा करून ठेवला तरी चालेल, पण हा निसर्ग वाचला पाहिजे. त्यासाठी त्या अन्न साखळीतला घटक म्हणून आज सर्प जो आहे तो जर आला आपल्या दारी तर कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता आपण यांच्याशी कॉन्टॅक्ट करावं व यांना बोलवून त्याला निसर्गाच्या आदिवासात पाठवण्यासाठी प्रयत्न करावेत, त्याला मारू नये एवढंच आम्ही या ठिकाणी सांगतो. त्यांचा मोबाईल नंबर आहे तो त्यांनी सांगावा. 77 44 94 62 64 हा मोबाईल नंबर आहे त्यांचा. या मोबाईल नंबरवर आपण प्लीज कॉन्टॅक्ट करा व सापांना सर्वजण मिळून ज्यांच्या घरी साप येतो त्यांनाच सापाबद्दल भीती ही माहीत असते. आणि गोट्यामध्ये जनावरं असतात, घरा लहान मुलं असतात, वयस्क माणसं असतात. त्या माणसांचा संरक्षणाखातरच मी हे काम करतो. स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करतो. त्या कामासाठी काही पाहुण्यांचा घरामधून विरोध खूप होतो, तरी हे काम करावं लागतं. लोकांच्या जीवाखातर आणि सापाच्या जीवाखातर हे मी काम स्वतःचे रिस्क मी एवढं रिस्क घेऊन काम करता. आजपर्यंत आपण बऱ्याच संधी नोकरांच्या घरात सुद्धा जाऊन साप पकडलेला आहे. पण मला सांगा, तुम्हाला शासनाकडून म्हणा किंवा आज ग्राम लेवलला जी काही शासनाची लोकं असतात त्यांच्याकडून कोणत्या प्रकारची मदत वगैरे काय झाली? अजूनपर्यंत कुठलीच मदत आम्हाला मिळालेली नाही. मी स्वतःच्या म्हणजे दुसऱ्याची कोणाकडून अपेक्षा करत नाही, सरकार देईल किंवा काय देईल. आणि बऱ्याच वेळेला प्रयत्न करून बघितले,
संघटनेमार्फत असू देत आणि वैयक्तिक लोकांच्या कानावर जाते की फॉरेस्ट खात्याकडून आम्हाला काहीतरी, ते खरं तर काम हे फॉरेस्ट खात्याचं आहे. हे काम फॉरेस्ट खात्याचं आहे, कारण का जंगलातला कुठलाही प्राणी आला की फॉरेस्ट खाते येतं, फोटोग्राफी आपलं करतं, न्यूजला बातमी ती त्यांची, ते सुद्धा काम खरोखर फॉरेस्ट खात्याला बोलून तिने काम करून घेतलं पाहिजे. पण फॉरेस्ट खाते कोण येते ते आम्हाला फोन लावतात, मानधन ते घेतात आणि काम आम्हाला करावं लावतात. फक्त आम्हाला एकच की साप हे वाचले पाहिजे, त्याच्यासाठी आम्ही हे काम आवर्जून करतो. बरोबर. आज आपल्या घरामध्ये जी जनावरं असतात, अनेक जनावरं वांड आहेत म्हणून आम्ही त्यांना बांधून घालतो. हा साप निसर्गात कायम वावरलेला प्राणी असतो. तो अचानक घरामध्ये आला तर त्याला पकडणं एवढं सोपं नाही, अंगावर काटा येतो. अशा अवस्थेत यांना तो साप कसला आहे, कोणत्या जातीचा आहे, किती विषारी आहे किंवा बिनविषारी आहे हे माहीत नसताना सुद्धा एवढं मोठं तुम्ही जाऊन त्यांच्या ठिकाणी प्रसंगावधानानुसार वागून त्या कुटुंबाला असू देत, लोकांना बाहेर काढता व त्या सापाला सुद्धा वाचवता, हे खरंच फार जिकरीचं आहे आणि मोठं काम आहे. असं असताना शासन यांना मदत करत नाही, हे दुर्दैव आहे. कारण सुप्रभात न्यूजच्या माध्यमातून आम्ही सांगताना एवढं सांगतो की असे छोटे छोटे लोक जे या निसर्गाला जगवण्यासाठी ते काम करत असतात. आज 100 झाडे लावा, 200 झाडे लावा म्हणून आपण घोषणा करतो, पण अशा लोकांच्याकडे सुद्धा शासनानं लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे. 100 झाडं लावता आणि 1000 झाडं रस्ता करण्यासाठी कट करता, हे फार फार म्हणजे फार वाईट आहे. आणि अशा लोकांच्याकडे दुर्लक्ष करणं हे सुद्धा फार वाईट आहे. आज 5वा वेतन आयोग, 10वा वेतन आयोग, असे अनेक वेतन आयोग इतर लोकांना शासकीय सेवेतले मिळत आहेत. पण ही निसर्ग जगवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून ही लोक जे प्रयत्न करत आहेत यांच्याकडे सुद्धा शासनानं खरोखर लक्ष द्यावं, हीच आम्ही सुप्रभातच्या माध्यमातून तळतळीची आज विनंती करत आहोत. उद्या होत असलेल्या नागपंचमीच्या सणानिमित्त आपण संतोषांना काय 1-2 शब्द लोकांच्यासाठी मार्गदर्शन परत सांगू शकता, ते जरा बोलावं सुप्रभातच्या आपण शेतकरी गावामध्ये सगळे शेतकरीच असतात, त्याच्यामुळे सापाचा धोका हा शहरात असो की गावामध्ये धोका हा सारखाच असतो. पण गावामध्ये जास्त शेतकऱ्यांना सापापासून धोका असतो, त्यांच्यासाठी आवर्जून आम्ही हे काम करतो. आणि ज्या वेळेला आम्हाला शेतकरी बोलवतात त्यावेळेला आम्ही त्यांचं नुकसान न होता, सापाचं नुकसान न होता, त्यांच्या घराचं नुकसान न होता, खूप अडचणीमध्ये असतो त्यावेळेला थोडीफार तोडफोड करावी लागते. त्यावेळेला आम्ही त्यांची तोडफोड होईल आणि त्यांचं कसं नुकसान टाळता येईल थोडा आम्ही प्रयत्न हे करत असतो. दुर्दैव हेच आहे की शेतकऱ्यांनाच आपल्या सापाची माहिती नाही, ओळख नाही. त्या खूप वाईट हेच आहे की सापाबद्दल मारलं जातं, सापांना दिसला की मारायचं. दिसलं की मारण्याचं कारण हेच आहे की शेतकऱ्यांना साप ओळखत नाही. साप ओळखण्याची एकदम सोपी पद्धत म्हटलं तर 4च आपल्याकडे साप विषारी ते नंतर नाही, पण जे साप विषारी आहेत म्हणतात ते विषारी साप आणि विषारी नसलेले साप ही शेतकऱ्याला लगेच कसं ओळखायची? आपल्याला आता आपल्याकडे पुऱ्या देशात म्हटला तर 200-250 ते 300च्या आसपास सापाच्या जाती, त्या फक्त आपल्याकडे 4 सापामध्ये पण 3 प्रकारे वर्गीकरण आहे. एक बिनविषारी, निमविषारी आणि विषारी असं 3 प्रकारे वर्गीकरण आहे. त्यामधील बिनविषारीमध्ये आपल्याकडे निमविषारीमध्ये आपल्याकडे वावरणारा साप म्हटला तर 1-2-3 मिळतात. हरणटोळ, झाडावर वगैरे वावरतो तो हरणटोळ, चापडा वगैरे अशा प्रकारे, मांजऱ्या अशा प्रकारचे थोडे साप निमविषारीमध्ये येतात. ते साप माणसाला चावले की माणसाला त्याच्यापासून काही धोका नसतो, साधारण त्रास होतो, बाकी माणूस दगावत नाही की काही नाही. त्यानंतर विषारी सापामध्ये आपल्याकडे 4च आहेत. त्यापैकी 3 साप आपल्याकडे आढळतात. एक म्हणजे नाग, आपण सहजासहजी ओळखता येणारा नाग, हा लहान मुलापासून सगळ्यांना ओळखणारा म्हटला तर नाग हा साप कोणी ओळखतो तेव्हा निरोटक्षी नावाचा विषय असतो. हा दाखविला, हा तुम्ही नाग साप, नाग असं ज्याची आपण पूजा करतो उद्याला. आणि नाग हा साप निरोटॉक्सिक नावाचं विष असतं त्याच्यामध्ये, ते माणसाच्या मज्जासंस्थेवर परिणाम करतो, हृदयाला त्याचं विष जाऊन पोचल्यानंतर माणूस जगवण्याची शक्यता असते. पण आपल्याकडे नाग जरी चावला तर माणूस वाचू शकतो, पण आपण काळजी घेतली पाहिजे.
आपला 45 मिनिट ते 1 तास आपल्याकडे वेळ असतो. तेवढ्या वेळात आपण सरकारी दवाखाना तालुका लेवलचा गाठला तर आपण वाचवू शकतो. असं काही नाही की नाक वाचवतो. त्याच्यानंतर एक नंबरचा आपल्या देशात मण्यार हा विषारी त्याच्यामध्ये सेम तेच काम करतं, पण लक्षणं आढळून येत नाहीत लवकर. काही तासानंतर तिची लक्षणं आढळून येतात. तो रात्रीच्या वेळेतच बाहेर पडतो. निशाचर असल्यामुळे तो रात्रीच्या वेळेत बाहेर पडतो आणि त्याला अंथरुणात माणसाची ऊब आवडत असल्यामुळे तो जरी आला तर 100% अंथरुणात येतो आणि दुर्दैवाने तो साप चावण्याचे चान्सेस जास्त असतात. त्याचे दात लहान असल्यामुळे ते मच्छर चावल्याचं तेवढंच आपल्याला जाणवतं, पण रात्री माणूस त्याला काय जाणवत नाही, पोटात चावणे, डोकं दुखणे असं त्याला नंतर थोड्या वेळानं पण जाणवतात, पण वेळ निघून गेल्या जाते. त्याच्यामुळे मण्यारपासून दगावण्याची संख्या जास्त आहे देशामध्ये. त्याच्यानंतरचा आपला तिसरा घोणस रसल वायपर म्हणून त्याचं नाव आहे. तो शेतकऱ्यांना सगळ्यात घातक आहे. आपल्या भागात ऊसाचं क्षेत्र वाढल्यामुळं त्या सापाचं प्रमाण वाढलेलं आहे. त्याच्यामुळं निमोटॉक्सिक नावाचं त्याच्यामध्ये विष असतो. ते आपल्या रक्तावर येत असल्यानंतर वेळा होतात. असं कोणताही जरी साप चावला तर आपण सरकारी हॉस्पिटलला गेलं पाहिजे. त्याच्यानंतरचा जो कुर्शा साप आहे तो कोकणातमध्ये जास्त आहे. आपल्या भागात साप तो आढळत नाही. अजून तर आम्हाला सापडलेला नाही. हे 4 साप सोडले तर सगळे साप बिनविषारी एवढं शेतकऱ्यांना आलं तर खूप आहे. एवढं समजणं गरजेचं आहे शेतकऱ्यांना. तर आज जे सर्पमित्र यांनी ज्या सापाच्या अनेक प्रकारच्या जाती व त्यांच्याविषयी थोडीफार आपल्याला शेतकऱ्याला माहिती मिळावी म्हणून जे सांगितलेलं आहे, हे सुप्रभात न्यूजच्या माध्यमातून आम्ही आपल्याला विनंती करतो की आपली न्यूज किंवा ही मुलाखत खरोखर प्रत्येक शेतकऱ्यानं बघावी आणि आपण त्या पद्धतीनं शेतामध्ये वगैरे थोडाफार वावर करावा. व यांचा आम्ही नंबर सांगणार आहे, त्या नंबरला फोन लावून आपल्याकडे कुठेही जरी सर्प दिसला तर त्याला न मारता यांना फोन लावून त्याला परत जंगलात त्याच्या आदिवासात नेऊन सोडण्याची सोय आपण करावी. की कृपा करून ही चाललेली अन्नसाखळी आहे, ही अन्नसाखळी वाचली पाहिजेत. फक्त चांगले चांगले रस्ते आणि चांगली चांगली घरं झाली म्हणजे नाही, तर हा निसर्ग पूर्ण जगला पाहिजे. बेंद्राला प्रत्येकाच्या घरामध्ये मातीचा बैल पाहिजे, पण पाळायला बैल कुणाचाही तयार नाही. स्टेटसला कुणाची तरी बैल लावायची व आपण बैल बाळगले दाखवायचं हे नाही मित्रांनो. तर मित्र बैल थोड्या दिवसानंतर नामशेष होणार आहे. बैल म्युझियममध्ये बघायला जायला लागेल अशी परिस्थिती निर्माण आहे. जनावरं आपली म्युझियममध्ये बघायला जायला लागेल अशी अवस्था आज होत आहे. आज तुकाराम मुंडेसारख्या माणसामुळं दुधाला चांगला रेट मिळत आहे. दूधसुद्धा खायचं असेल तर आपल्याला जनावरं बाळगली पाहिजेत. तसंच हा एक घटक महत्त्वाचा आहे साप, की आपल्या अन्नसाखळीतील, आणि तो जपण्याचं काम की आमचे संतोष कुंभार माझे मित्र करत आहेत. एवढीच आम्ही सुप्रभात न्यूजच्या माध्यमातून कळकळीची विनंती करतो की सर्प जिवंत राहिला पाहिजेत. या भूतलावरील निसर्गातील जलाशयातील असोत, जमिनीवरील असोत किंवा हवेत उडणारे पक्षी असोत, हे सगळे जिवंत राहिले तर आपण जे जगतोय, देवाला पाया पडतोय, याचं महत्त्व टिकून राहील, नाहीतर टिकून राहणार नाही. एवढीच आम्ही या सुप्रभात न्यूजच्या माध्यमातून तळतळीची सर्वांना विनंती करतो व आपण सर्वांनीच याचं जतन करूया. एवढीच आज नागपंचमीच्या निमित्तानं सर्वांना विनंती करतो. व संतोषांना तुम्ही या ठिकाणी आम्हाला लोकांना माहिती मिळावी सांगतो, माहिती मिळावी म्हणून जे या ठिकाणी आलात, आमच्या विनंतीला मान देऊन याबद्दल आपलंसुद्धा व कृषी सहाय्यक मित्र विरुपक्ष खानापुरे व माऊली गटाचे अध्यक्ष तुम्हीसुद्धा या ठिकाणी सुप्रभातला वेळात वेळ काढून माहिती ऐकण्यासाठी आलात, याबद्दल तुमचं सर्वांचंच मी सुप्रभात न्यूजच्या माध्यमातून आभार मानतो व नागपंचमीच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. सुप्रभात न्यूजसाठी उदय सोमशेट्टीसह कॅमेरामॅन प्रतीक सोमशेट्टी. आमच्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा व बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. सुप्रभात न्यूज.